जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जी काही आदिवासी विशेष पद भरतीच्या अनुषंगाने मध्ये जी काही सध्या एक महत्त्वाची बैठक जी आहे तर ती मंत्रालयीन स्तरावरती सध्या झाली होती। त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू न शकलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर त्या ठिकाणी वर्ग करण्याबाबत आणि अशी जी काही पदं आहे रिक्त होणारी पदं तर ते रिक्त होणाऱ्या पदांवरती अनुसूचित जमातीमधील जे काही उमेदवार असेल तर त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळावी। त्या अनुषंगाने किती त्या ठिकाणी बघा वेगवेगळे जे काही डिपार्टमेंट आहेत तर त्या डिपार्टमेंटमध्ये किती अतिसंख्य पदं आपल्याला पाहायला मिळत आहे तर ते देखील सध्या बघा त्याच्यावरती जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या या ठिकाणी जवळपास 8 सप्टेंबर 2025 रोजी मंत्रालयीन स्तरावरती माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सध्या झालेली होती। आता त्याच्यामध्ये जवळपास 28 प्लस जे काही विभाग आहे तर त्या विभागांची आढावा बैठक आहे तर ती आढावा बैठक सध्या बघा घेण्यात आली आहे। त्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार सध्या बघा विचारणा करत होते की जे काही या ठिकाणी जर पदभरती झाली आदिवासी विशेष पदभरती तर त्याच्यामध्ये शिक्षकांची जी काही पदं आहे तर ती पदं नेमकी त्याच्यामध्ये येणार का, कारण बरेच मोठ्या प्रमाणावर जे काही शिक्षक आहे तर ते शिक्षकांची पदं देखील सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षकांची पदं नेमकी किती आणि कोणत्या विभागाचे सध्या बघा रिक्त आहे ते देखील आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जे काही नोटिफिकेशन आहे तर ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या बघा इतिवृत्त होतं ते म्हणजे अनुसूचित जमाती कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांबाबत या ठिकाणी चर्चा 8 सप्टेंबर 2025 रोजी सध्या बघा या ठिकाणी सह्याद्री अतिगृह या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली होती। आता त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही सध्या बघा मंत्री महोदय होते, त्यानंतर संपूर्ण विधानसभा सदस्य असेल, लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। आता ह्या बैठकीमध्ये वेगवेगळे सध्या जे काही विषय आहेत तर ते विषय सध्या बघा या ठिकाणी घेण्यात आले होते। त्याच्यामध्ये जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही देखील सध्या सुरू झाली। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो मुद्दा बघा इथं घेण्यात आला होता। ह्याच्यात जवळपास 8 ते 10 विषय घेण्यात आले होते। त्याच्यापैकी या ठिकाणी 6 नंबरचा मुद्दा जो होता तो म्हणजे विविध विभागातील अधिसंख्य जे काही घोषित करण्यात आलेली अनुसूचित जमातीची पदे त्वरित भरण्याबाबत। तर हा मुद्दा सध्या बघा या ठिकाणी चर्चेला गेला होता, कारण ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही विभाग आहे जवळपास 28 प्लस विभागांचा या ठिकाणी आढावा आहे तर तो आढावा सध्या बघा घेण्याच्या अनुषंगाने जो विषय आहे तर तो विषय इथं घेण्यात आला होता। त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होते की विविध विभागात अधिसंख्य घोषित करण्यात आलेल्या पदामुळे या ठिकाणी सांगितलेले की विविध विभागात अधिसंख्य घोषित करण्यात आलेल्या पदामुळे रिक्त झालेल्या अनुसूचित जमातीच्या पदाच्या संदर्भात बिंदू नामावली तपासून घेऊन सदर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही 3 महिन्यात करण्याबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात याव्या, अशा पद्धतीने हे जे काही सध्या बघा चर्चेदरम्यान इथं जी सूचना आहे तर ती सूचना इथं सामान्य प्रशासन विभाग आणि मंत्री महोदय आणि जे काही मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं। आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील बघा तात्काळ जे काही इश्यू आहे तर ते इश्यू इथं करण्यात आलेलं होतं 25 सप्टेंबर 2025ला। हे आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत सध्या बघा या ठिकाणी मंत्रालयाचं पत्र आहे आणि हे पत्र संपूर्ण जे काही या ठिकाणी अप्पर मुख्य सचिव असेल, प्रधान सचिव साहेब असेल, सर्व मंत्रालयीन सचिव महोदयांना या ठिकाणी निर्गमित करण्यात आलं होतं। आणि ह्याचा विषय जो होता सांगितल्याप्रमाणे की अनुसूचित जमातीचे जे काही या ठिकाणी दावा सिद्ध करू न शकलेल्या अधिकारी असेल, कर्मचारी असेल, यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत व अशी रिक्त पदे या ठिकाणी अनुसूचित जमातीमधील व्यक्तीकडून भरण्याबाबत असा इथं विषय घेण्यात आला होता। आता हा विषय इथं बघा घेण्यात आल्यामुळे जी काही पदं आहे तर ती पदांची जी काही कार्यवाही असेल, म्हणजे जी जाहिरात आहे तर ती जाहिरात नेमकी कधी करायची आहे तर त्या अनुषंगाने इथं एक सध्या बघा मजकूर देण्यात आला आहे की सदर अधिसंख्य पदामुळे रिक्त राहिलेल्या पदावर अनुसूचित जमाती व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत अनुसूचित जमातीच्या लोकप्रतिनिधीकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे। या संदर्भात दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सदर अधिसंख्य पदामुळे रिक्त झालेली पदे भरण्याबाबतची कार्यवाही प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही या ठिकाणी बघा जी काही जाहिरात असेल तर ती 3 महिन्यात करण्याच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना देण्यात या ठिकाणी आलेल्या आहेत। अशा पद्धतीने हे पत्र सध्या बघा इथं आहे, म्हणजे 25 तारखेपासून पुढचे जे काही 3 महिने आहेत तर त्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी विभागांना सूचित करण्यात आलेलं आहे। आणि ज्या काही सूचना आहे जाहिरातीच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध इथं बघा म्हटलेलं आहे, तर जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या या ठिकाणी सूचना इथं देण्यात आलेल्या आहे।
आता इथे जर जाहिरात आली तर वेगवेगळ्या जे काही विभागातील रिक्त पदं आहे तर त्या विभागातील जे काही रिक्त पदाची जाहिरात वेगवेगळ्या पदाची इथं बघा जाहिरात ह्या ठिकाणी येऊ शकते। आता ह्याच्यामध्ये जे काही शिक्षकांची पदं आहे तर ते शिक्षकांचे सध्या बघा या ठिकाणी जाहिरात येऊ शकते का, तर त्या संदर्भात देखील तुम्हाला पुढे या ठिकाणी बघा आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर सध्या 3 महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात येणं अपेक्षित आहे। आता ह्याच्यामध्ये जो काही आढावा झाला होता तर त्या आढावामध्ये जो सध्या विषय घेण्यात आला होता त्या विषयानुसार इथं जे काही संपूर्ण सध्या बघा जे काही संवर्ग आहे म्हणजे प्रत्येक विभागाचं कार्यालयाचं इथं नाव देण्यात आलं आहे। त्याच्यानंतर जे काही गट असेल म्हणजे पद या ठिकाणी असेल, ब असेल, क असेल, ड असेल असे पदं आहे। त्यानंतर संवर्ग देण्यात आला आहे। त्यानंतर इथं एक महत्त्वाचा मुद्दा देण्यात आला आहे की अधिसंख्य पदाची संख्या, बरोबर, अधिसंख्य पदाची संख्या। त्यानंतर इथं बघा रकाना क्रमांक 5 आणि 4 पैकी भरण्यात आलेली पदं, म्हणजे ही जी काही पदं आहे तर ह्या पदापैकी भरण्यात आलेली जी काही पदं आहे तर ती पदांची इथं आकडेवारी देण्यात आली। आता इथं जर समजा 2 अधिसंख्य पदं असेल तर ही 2 पदं या ठिकाणी कुठेही भरली गेलेली नाही, म्हणजे ही वॅकंट पोस्ट सध्या असणार आहे। तर हे देखील लक्षात असू द्या। आता ह्याच्यामध्ये संपूर्ण विभागाचं बघा वेगवेगळ्या विभागाचं ॲग्रिकल्चर विभाग असेल किंवा मग ह्या ठिकाणी कॉपरेशन संदर्भात असेल, मार्केटिंग संदर्भात, एनर्जी डिपार्टमेंट आहे, बरोबर। तर इथं हे विभाग जे आहे तर हे विभाग देण्यात आले। तर इथं महाजेनकोचे होते। तर असे वेगवेगळे जवळपास 28+ विभागाचं इथं आढावा सध्या झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने जी काही पदं आहे तर ती पदं आपण बघणार आहोत। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरतीचे जिल्हा परिषदचे येतात, बरोबर। त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला ग्रामपंचायत जे काही डिपार्टमेंट असेल किंवा मग ग्रामविकास विभाग असेल त्या अंतर्गत देखील पाहायला मिळतात। त्यानंतर आदिवासी विकास विभागाची पदं देखील पाहायला मिळतात। तर अशी वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये जी काही सध्या बघा शिक्षकांची पदं असेल तर ती पदं पाहायला मिळतात। आता ह्याच्यामध्ये अशी वेगवेगळी जी काही पदं आहे, आता इथं पब्लिक वर्क डिपार्टमेंट संदर्भात पदं आपल्याला पाहायला मिळतात। तर ह्याच्यामध्ये आपलं महत्त्वाचं शिक्षक संदर्भात आपण इथं पदं बघणार आहोत। तर आता हे जे काही रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे आहे म्हणजे जिल्हा परिषदचं, तर त्याच्या अंतर्गत सध्या बघा जी काही शिक्षकांची पदं आहे तर ती नेमकी किती ह्या ठिकाणी बघा होती त्या अनुषंगाने तुम्हाला इथं एक लक्षात येईल। आता इथे जर आपण बघितलं, आता हे रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची शिक्षकांची पदं आपण बघणार आहोत। इथं बघा संवर्ग देण्यात आलं आहे, त्याच्यामध्ये अधिसंख्य पदाची संख्या आणि यापैकी भरण्यात आलेली पदं, बरोबर। आता इथं जर बघितलं तुम्ही तर इथं बघा जी काही पदं आहे तर इथं प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम संवर्ग इथं जे काही पद आहे तर ते बघा प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम, तर किती आहे अधिसंख्य पदं, इथं 13 पदं होती, बरोबर। त्यानंतर इथं फक्त 4च पदं त्यापैकी भरण्यात आली, म्हणजे उर्वरित जी काही पदं आहे तर ती पदं इथं रिक्त म्हणजे या ठिकाणी होऊ शकतात। म्हणजे हे पदं जर अधिसंख्य त्या ठिकाणी वर्ग झाले तर या ठिकाणी रिक्त होऊ शकतात। त्यानंतर पुढचं तुम्हाला इथं बघा परत आहे उपशिक्षक। उपशिक्षक किती आहे 29, त्याच्यापैकी 8 जी पदं आहे तर ती सध्या भरण्यात आली होती। उर्वरित जी काही 21 पदं आहे तर ती सध्या रिक्त आहे। परत इथं पुढे जर बघितलं आपण उपशिक्षकांची पदं, बरोबर। आता इथं उपशिक्षकांची पदं मोठी होती, बरोबर। इथे 417 पदं होती, त्याच्यापैकी 244 जी काही पद आहे तर ती सध्या भरली गेली आहे। उर्वरित ह्या ठिकाणी बघितलं आपण तर जवळपास 50%, बरोबर, म्हणजे 45 ते 50% पदं अजून देखील इथं शिल्लक आहे। तर हे उपशिक्षकांची पदं इथं पाहायला मिळतात। परत अजून पुढे तुम्हाला दाखवतो इथं जे काही उपशिक्षक परत जी काही पदं आहे तर इथं 43 पदं होती, त्याच्यापैकी 18 पदं जी काही भरली गेलेली आहे, उर्वरित पदं रिक्त त्या ठिकाणी होऊ शकतात। केंद्रप्रमुखचं देखील इथं पद देण्यात आले। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं परत प्राथमिक शिक्षकांची पदं इथं बघूया आपण जिल्हा परिषदची प्राथमिक शिक्षक संदर्भात इथं 60 जे काही अधिसंख्य पदं होती त्याच्यापैकी 60ची 60 या ठिकाणी भरली गेलेली इथं बघा दाखवलेली आहे। त्यानंतर पुढचं एक प्राथमिक शिक्षक आहे परत पद 19 पदं आहे, त्याच्यापैकी कोणत्याही प्रकारचं पुढची कार्यवाही झालेली नाही, म्हणजे हे 19चे 19 त्या ठिकाणी जी जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये पाहायला आपल्याला मिळू शकतात। त्यानंतर पुढे जर आपण इथं बघितले प्राथमिक संदर्भात तर इथं बघा पुढचं दाखवतो तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले इथं उपशिक्षक जे काही पद आहे उपशिक्षकांची किती पदं आहे तर इथं बघा 127 पदं परत अधिसंख्य इथं दाखवण्यात आलेले। त्यानंतर खालचं जर बघितलं आपण प्राथमिक शिक्षकांची परत 14 पदं, ही 14 पदं त्या ठिकाणी भरली गेली, परंतु ही जी 127 पदं आहे तर ही सध्या बघा अधिसंख्य जी काही पदं आहे तर त्या पदांची संख्या इथं बघा दाखवल्याप्रमाणे हे जे 127 पदं अधिसंख्य पदं आहे आणि ह्यापैकी जी काही इथं म्हटल्याप्रमाणे रकाना 5 आणि 4 पैकी भरण्यात आलेली पदं,
बरोबर. म्हणजे इथं भरण्यात आलेली पदं इथं बघा शून्य दाखवत आहे, म्हणजे कोणतंही पद भरलं गेलं नाही. तर ही जर पदं सध्या बघा त्या ठिकाणी अधिसंख्य पदं वर्ग जर झाली तर हे एवढे पदं परत उपशिक्षकांची त्या ठिकाणी जाहिरातमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात, बरोबर. त्यानंतर इथं देखील बघा 14 पदं होती. परत अजून तुम्हाला पदं दाखवतो इथं शिक्षकांचीच पदं आपण बघतोय. इथं प्राथमिक शिक्षक आहे, परत 5 होते, 5 या ठिकाणी भरली गेली. परत खाली जर बघितलं आपण इथं शिक्षकांची पदं आहे, त्या ठिकाणी 4 पदं होती, कोणतीही नाही. म्हणजे ही 4 पदं देखील सध्या जाहिरातमध्ये पाहायला आपल्याला मिळू शकतात. परत अजून पदं आहे खाली, कारण ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही आढावा आहे तर तो आढावा झालेला आहे. इथं शिक्षण सेवक कंत्राटी स्वरूपाचं होतं, तर 18 सध्या बघा इथं अधिसंख्य पदं आहे, 9 त्यापैकी भरले गेलेले. त्यानंतर पुढे अजून आपण बघितलं, पुढे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा परत त्याच डिपार्टमेंटमधलं क वर्गासंदर्भात प्राथमिक शिक्षक पदाची ही जी काही अधिसंख्य पदं आहे तर ती 74 पदं आहे. त्याच्यापैकी 48 पदं या ठिकाणी भरण्यात आलेली आहे. उर्वरित पदं जी आहे तर ती सध्या अधिसंख्य पदं पाहायला मिळतात. पुढे अजून इथं देण्यात आले प्राथमिक शिक्षक, त्याच्यापैकी 14 पदं आहे अधिसंख्य. या ठिकाणी 3 जी पदं आहे तर ती भरण्यात आलेली, उर्वरित सध्या अधिसंख्य आहे. पुढे अजून बघितलं तर प्राथमिक शिक्षक या ठिकाणी देण्यात आले, त्याच्यामध्ये 31 जी आहे तर ती 31 पदं अधिसंख्य आहे. त्याच्यामध्ये एकच पद जे आहे तर ते सध्या बघा इथं भरण्यात आलेलं होतं, आणि 30 पदं हे अधिसंख्य आहे. म्हणजे हे जे संपूर्ण अधिसंख्य जे आहे तर ते वर्ग त्या ठिकाणी झाल्यानंतर रिक्त ह्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी फक्त आदिवासी म्हणजे ST प्रवर्गाचा जो काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांसाठी ही पदं असणार आहे, तर हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढे अजून तुम्हाला दाखवतो प्राथमिक शिक्षक, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात प्राथमिक शिक्षकाची 11 पदं आहे. त्यानंतर इथं 5 पदं सध्या भरली गेली. इथं ते अजून बघू शकतात शिक्षण सेवकाची 20 पदं आहे, त्याच्यापैकी जवळपास 7 पदं या ठिकाणी भरलं आहे, आणि जे उर्वरित 13 पदं असेल शिक्षण सेवकाची तर ती अधिसंख्य इथं दाखवण्यात आलेली आहे. तसंच अजून पुढे तुम्हाला बरीचशी पदं आहे, इथं तुम्ही बघू शकता. आता इथं सहाय्यक शिक्षकांची पदं आहे, बरोबर. म्हणजे जे काही सहाय्यक शिक्षक असेल तर त्यांची किती पदं आहे तर इथं 151 पदं आहे अधिसंख्य झालेली. त्यापैकी फक्त 26 पदं जी आहे तर ती सध्या या ठिकाणी जे काही भरण्यात आलेली पदं, इथं सांगितल्याप्रमाणे भरण्यात आलेली पदं फक्त 26, आणि एकूण टोटल अधिसंख्य पदं किती आहे, अधिसंख्य पदं तर इथं 151. म्हणजे इथं जवळपास 125 पदं जर असेल तर ही सध्या बघा या ठिकाणी जाहिरातमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. म्हणजे शिक्षकांची पदं इथं मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे. आता ही जी पदं आहे तर ही वेगवेगळ्या विभागामधले जिल्हा परिषदची असेल, बरोबर, तर त्या ठिकाणी देखील त्या विभागाची आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर इथं एक महत्त्वाचं पद आहे सहाय्यक अध्यापकासंदर्भात, तर त्या अनुषंगाने बघा इथं वेकेन्सी किती आहे, सहाय्यक अध्यापक मराठी संदर्भात 172 पदं जी आहे तर ती अधिसंख्य सध्या बघा आपल्याला दाखवलेली इथं पाहायला मिळतात, आणि ह्याच्यापैकी कोणतंही पद इथं भरलं गेलेलं नाही, म्हणजे शून्य पद आहे. म्हणजे ही संपूर्णचे संपूर्ण पदं आपल्याला जाहिरातीमध्ये पाहायला इथं बघा मिळू शकतात. जर हे संपूर्ण अधिसंख्य सध्या बघा त्या ठिकाणी वर्ग जर झाले तर सध्या एवढी पदं इथं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पुढे अजून तुम्हाला हे जे संपूर्ण बघा डिपार्टमेंट होते तर त्या डिपार्टमेंटनुसार इथं जे काही शिक्षक पदासंदर्भात जे इथं आकडेवारी आहे तर ती आकडेवारी देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये जवळपास आपण बघितलं तर जवळपास इथे जे काही फक्त शिक्षकांची पदं 500 ते 600 700 पर्यंत तरी आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे एकूण टोटल जर आपण बघितले तर इथं संपूर्ण 6800 जवळपास किती आहे 6860 पैकी इथं 1343 म्हणजे हे ऑल झाले. त्याच्यापैकी शिक्षकांची जी काही पदं आहे तर ती पदं देखील इथं मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे इथं जर विचार केला तर एवढी जी काही पदं आहे तर ही फक्त ST प्रवर्गाची ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रिक्त सध्या बघा इथं जी काही पदं आहे तर ती पदं अधिसंख्य पदाची जर इथं वर्ग जर झाले तर हे पदं संपूर्ण सांगितल्याप्रमाणे 3 महिन्यामध्ये जी जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये आपल्याला हे जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा पाहायला मिळू शकतात. तर सध्या जी काही ST प्रवर्गासंदर्भात आदिवासी विशेष पद भरतीच्या अनुषंगाने सध्या पाठपुरावा सुरू आहे, त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. सध्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी ही पदं आपल्याला
पुढे जे काही जाहिरात आहे सांगितल्याप्रमाणे इथं 3 महिन्यामध्ये कार्यवाही सध्या करण्याच्या अनुषंगाने सूचना आहे, तर त्या सूचना देखील देण्यात आल्या आहे. आणि 3 महिन्यामध्ये जी काही महिन्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भात सूचना जी आहे तर त्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर सध्या महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.